हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. श्लोक क्रमांक 7. एतां विभूतिं योगैच मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. जो माझ्या या विभूतीला आणि माझ्या योगाला तत्वाने जाणतो तो निःसंशयपणे अकंप योगयुक्त होतो. एतां विभूतिं. विभूती म्हणजे भगवंत श्रींचे ऐश्वर्य. विभूती हे भगवंत श्रींचेच खास ऐश्वर्य आहे. हे त्यांचे परम ऐश्वर्य आहे. हे समजून घ्यायला फार गोड आहे. येथे दोन गोष्टी एकत्र समजून घेऊन हे ऐश्वर्य जाणून घ्यायचे आहे. एक म्हणजे भगवंत श्रींचे ऐश्वर्य म्हणजे भगवंत श्रींकडील कोणत्याही अत्युत्तम, अतिउच्च, अतिदैदिप्यमान अशा गोष्टीचे परमशिखर, आत्यंतिक टोक, परमबिंदू. येथे मानवाचा काहीही संबंध नाही. हे पूर्णतया परमेश्वराचे वैभव आहे. त्याला फार तर निसर्ग देवता किंवा भगवंत श्रींची सृष्टीलीला म्हणा. तसेच दुसरे म्हणजे भगवंत श्रींचे ऐश्वर्य म्हणजे केवळ त्यांच्याचकडे असलेली वस्तू किंवा फक्त त्यांच्याचमुळे घडत असलेली गोष्ट. ही अशी ऐश्वर्य संपन्न वस्तू किंवा गोष्ट एका भगवंत श्रींखेरीज अन्यत्र मिळणार नाही. अशी कृती अन्य कोणीही करू शकणार नाही. भगवंत श्रींच्या ऐश्वर्याची काही उदाहरणे म्हणजे परमात्मा, चराचर सृष्टी, सूर्यप्रकाश, काळोख, धोधो पाऊस, ऋतू, निसर्ग, घनदाट अरण्य, महासागर, ग्रहगोल, तारे, पंचमहातत्वे, गुरुत्वाकर्षण आणि आणखी अमोज अनंत अगणित उदाहरणे. हे भगवंत श्रींचे ऐश्वर्य आहे. याला ऐश्वर्य म्हणजेच ईश्वर असेच म्हणायचे, कारण यांच्यात परमात्म्याचे एक प्रकर्षाने वास्तव्य असते. त्यांच्यात परमात्मा दर्शन देतो. यांच्या दर्शनाने परमात्म्याची झलक मिळते. यांच्यामुळे परमात्म्याचा साक्षात्कार होतो. यावरील ध्यान समाधीने योग साध्य होतो. मी हे स्वानुभवाने सांगत आहे. माझ्यावर याबाबत भगवंत श्रींची दुधारी अशी विशेष कृपा आहे. पहिली धार म्हणजे माझा जन्म आणि त्यामुळे माझे लहानपण कोकणात डोंगरमाथ्यावर असलेल्या एका खेडेगावात गेले. पाऊस म्हणजे काय आणि आषाढात श्रावणात जलधारा कोसळतात म्हणजे काय आणि त्यांच्या डोंगराच्या अत्युच्चम शिखरावर उभे राहून सभोवताली ती रौद्रावतारी निसर्गशोभा म्हणजे काय आणि रानफळे रानमेवा म्हणजे काय आणि त्यात हे सर्व अत्युच्च शिखरावर महादेवाच्या साक्षीने उभे राहून पाहणे म्हणजे काय याचा मी चक्षुर्वै सत्यम स्वानुभवाने नाहून निघालेला जीव आहे. दुसरी धार म्हणजे मला 6 वर्षे अटलांटिक महासागरावर आफ्रिकेला राहायला मिळाली. तेथे आमच्या कोकणापेक्षाही भयावह पाऊस पडतो. 10 महिने पाऊस आणि त्यात 6 महिने कोकणाहूनही जोरदार. त्या धोधो पावसाच्या सरीवर भल्या सकाळी ध्यान लावावे. किर्र रात्रीच्या काळोखावर ध्यान लावावे. शनिवारी उत्तर सायंकाळी झाडावर मचाण्यात बसावे आणि सभोवतीच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या अरण्यावर तेथील जंगली वैभवावर ध्यान लावावे. अटलांटिक महासागराच्या निर्मनुष्य किनारी त्याच्या प्रलयकारी लाटांवर ध्यान लावावे. वातानुकूलित घरामध्ये पूर्ण एकांतात ध्यानस्थ बसावे किंवा अशा एकांतात तानपुऱ्याची ध्वनिफीत लावून त्यावर ओंकार साधना करत ध्यानस्थ व्हावे. दुपारच्या 48 किंवा कधीकधी त्याहूनही जास्त डिग्री तापमानामुळे अंग भाजून निघणाऱ्या उन्हाच्या झळा अंगावर घ्याव्या आणि त्याच्यातील मजा घ्यावी. अशा या ऐश्वर्यात परमात्म्याचे दर्शन होते. या विभूतीत परमात्मा प्रकर्षाने असतो. झाडावर फूल असा काही रंग दाखवते, असा काही सुवास देते की आपण पृथ्वीवरील वास्तव्य विसरून जातो.
निसर्ग सानिध्यात आपण हरखून जातो, स्वतःला विसरून जातो. या विभूतीची पूजा बांधावी, या विभूती आकळून घ्याव्यात, त्यातील आत्मतत्व ओळखावे, या विभूती निरखाव्यात. आपण त्यापुढे आपोआप नतमस्तक होतो. यातील दुसरा अर्थ समजून घ्यायचा आहे. एखादा गवई असे काही नाद ब्रह्म निर्माण करतो की तेथे स्वर्ग आपल्यापुढे थिटा होतो. त्यावेळी काही कालावधी तो गवई या भूतलावर नसतो. त्यावेळी तो केव्हाच त्या परमतत्वात विमग्न झालेला असतो. एखादा चित्रकार अशी काही चित्रकृती सादर करतो की ते पाहताना आपण आपले राहत नाही. ते चित्र काढताना तो चित्रकार निश्चितच या भूतलावर नव्हता याची खात्री होते. एखादे वाङ्मय वाचताना आपण त्यात सर्वस्व विसरून तल्लीन होतो. अशा वेळी ते लिहिताना तो साहित्यिक त्याचा तो नव्हता याची खात्री होते. एखादा मूर्तिकार दगडातून अशी काही मूर्ती तयार करतो की आपण त्या दगडात देव पाहू लागतो. ती मूर्ती घडवताना तो स्वतःला विसरलेला असतो. तो त्याचा तो नसतो. हीच ती विभूती असते. हे असे होते कारण त्यावेळी देहभाव विसरला जातो. अमन अवस्था प्राप्त झालेली असते. आपण पूर्णपणे स्वमध्ये तदाकार होतो. अशा वेळी आपला आत्मभाव जागृत होतो, योग जुळून येतो. अशा वेळी झलक चमकून जाते. यात प्रगती झाल्यास साक्षात्कार होतो. आपण पूर्णपणे बदलून जातो. योगम च मम. या विभूतींमुळे काय होते ते येथे भगवंत श्री सांगत आहेत. माझा योग प्राप्त होतो. महाविलक्षण गोष्ट आहे. साधक योग साध्य व्हावा म्हणून ध्यानधारणा करून परमात्म्याला शोधायला यात्रा करतो हे आपण समजू शकतो. परंतु येथे भगवंत श्री त्याच्या उलट गोष्ट सांगत आहेत. सागर नदीला शोधत आहे. या विभूतींमुळे परमात्मा साधकाला शोधतो. या विभूती महाअद्भुत असतात. त्या साधकाला भक्तीसाठी आकृष्ट करत असतात. त्यांच्यात योग्याला साधना करायला लावणारे आकर्षण असते. या विभूतींमुळे साधक तेथेच देहभान हरपून त्या विभूतींपुढे नतमस्तक होतो. विभूती भक्ताला योग्याला शोधत असतात. कारण भगवंताला भक्त फार प्रिय असतो. तोच भक्ताच्या शोधात फिरत असतो. नारद मुनींनी भगवंत श्रींना एकदा विचारले होते, भगवंता, तुला शोधायचे झाल्यास असे कोणते ठिकाण आहे की जेथे तू नक्की सापडशील? भगवंत श्री म्हणाले, जेथे हरिनामाचा गजर होत असेल, जेथे माझे भजन कीर्तन चाललेले असेल, तेथे मला श्रोत्यांच्या शोधावा. परमात्मा भावभक्तीचा भुकेलेला आहे. भक्तापेक्षाही भगवंतालाच भक्ताची ओढ जास्त असते. तोच त्याला शोधत येतो. फक्त भक्ताने एक पाऊल त्याच्या दिशेने चालावे, लगेच परमात्मा भक्ताच्या दिशेने 4 पावले चालतो. यासाठी त्याच्या या विभूती, परम ऐश्वर्य, परम वैभव भक्ताला खेचून घेत असतात. या मानवी देही मानवाने मनुष्येतर प्राणीजगताप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा यातच रममाण होऊ नये. 4 पायांसारखे 2 पायाने जीवन जगू नये. त्याला अनन्यसाधारण बुद्धिमत्ता देण्यामागील हेतू त्याने जाणावा. स्वला, त्या आत्मतत्वाला समजून घ्यावे आणि आपला आत्मोद्धार साधावा. तरच हे जीवनाचे वर्तुळ पूर्ण होईल. मग सायुज्यमुक्त जीवन मोठ्या आनंदाने व्यतीत करावे. ही सृष्टीलीला त्याच्यासाठीच आहे. त्याचा आस्वाद घ्यावा. एवढ्यासाठीच भगवंत श्री ऐश्वर्याने, वैभवाने त्याला आकृष्ट करून शोधत आहेत. याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. जेव्हा आपण एखाद्याला शोधत असतो आणि त्यावेळी तोही आपल्याला शोधत असतो आणि अशावेळी जेव्हा एकमेकांची नजरानजर होते तेव्हा काही एक आगळी वेगळी भेट होते. एकतर्फी भेट ही फार औपचारिक वाटते, व्यावहारिक वाटते. परंतु समसमान ओढीने दोघांची एकाच वेळी नजरानजर झाली तर तेथे नैसर्गिक प्रेमाचे भरते येते. तो योग असतो. या अशा भेटीचा आनंद निराळाच असतो. योग ही भगवंत श्रींची शक्ती आहे. त्यामधून विभूती निर्माण होतात. विभूतींमुळे जेव्हा साधकाची परमात्म्याजवळ भेट होते तेव्हा योग साध्य होतो. जसं साधकाला परमात्मा भेटतो तसाच परमात्म्यालाही साधक भेटतो. परमात्म्याचाही योग साध्य होतो. फार फार गोड आहे हे. याचा अनुभव आपल्याला नित्य जीवनातही येतो. समजा आपली वस्तू हरवली आहे. आपण बेचैन होऊन ती वस्तू शोधत असतो. नंतर अनेक प्रकारच्या वस्तूंमध्ये जेव्हा ती वस्तू
हरवलेली वस्तू पहुडलेली आहे असे आपल्याला दिसते, तेव्हा त्या अनेक वस्तूंमधून नेमकी तीच हरवलेली वस्तू पाहून आपल्याला एक निराळाच आनंद होतो. त्यावेळी त्या वस्तूच्या सभोवतालच्या इतर अनेक वस्तू आपल्याला दिसत नाहीत. इतका वेळ हरवलेली केवळ तीच वस्तू आपले विशेष रीतीने लक्ष वेधून घेते, कारण त्यावेळी ती वस्तूही आपल्याला शोधत असते, तीही आपल्याकडे शोधक नजर फेकत असते. हे समजायला कठीण आहे. असेच वाचल्यास चेष्टा करायला एक खाद्य आहे, परंतु स्वानुभवाने याची प्रचिती येऊ शकते. पुण्यातील अभ्यंकर खून खटल्याचे साक्षीचे वेळी सौ अभ्यंकरांनी अनेक इतर दागिन्यांतून फक्त आपलेच दागिने कसे ओळखले असे विचारताच कोर्टात संवेदनशीलता असा शब्दप्रयोग केला होता. त्यामागे हेच तत्त्व काम करत होते. या वेत्ती तत्वतः भगवंत श्रींच्या विभूती आणि त्यायोगे त्यांचा योग साध्य होण्यासाठी भगवंत श्रींनी येथे छोटीशी परंतु महत्त्वाची एक अट घातली आहे. ते म्हणतात की जो माझ्या या विभूतीला आणि माझ्या योगाला तत्वाने जाणतो, नुसते जाणणे पुरेसे नाही, ते तत्वाने जाणले गेले पाहिजे. कदाचित धाक, कायदा, परंपरा, प्रीती, सहजच म्हणून, मौज म्हणून, दुसरा करतो म्हणून किंवा अशाच काही कारणाने भगवंत श्रींच्या विभूतींपुढे नतमस्तक झालेले अनेक असतात. अशा या नमस्काराला काहीही अर्थ नाही. या विभूतींचे महत्त्व ज्ञानाने उमजले पाहिजे, त्यामागील तत्त्व जाणले पाहिजे. हे तत्त्व जाणून बुजून विभूतींची उपासना केली गेली पाहिजे. ते तत्त्व हृदयाला भिडले गेले पाहिजे, म्हणजे भगवंत श्रींचा योग प्राप्त होतो. या विभूतींचा भौतिक उपभोग घेणारे असंख्य आहेत. या विभूतींचा सौख्य, चैन, मौज, मजा, आराम, विलास इत्यादीसाठी उपभोग घेणारेच जास्त आहेत. त्यासाठीच ते त्यांची अतिकुशाग्र बुद्धी वापरत असतात. परंतु जे भगवंत श्रींना तत्वाने जाणतात ते विभूतींमध्ये त्यातील भगवंत श्रींना जाणून त्यांना नमस्कार करतात, त्यांची उपासना करतात, तरच त्यांच्यात परिवर्तन शक्य आहे. अंतःकरणातील भाव हा फार महत्त्वाचा असतो. परमात्म्याच्या विभूतींना, परमात्म्याच्या योगाला तत्वाने जाणले की साधकालाही जोर येतो, त्याच्या पायात बळ येते. कारण तो अदृश्य विराट या विश्वात कसा शोधावा, त्याचा ठाव ठिकाणा तर माहीत नाही. कोठे जावे, कोणती वाट चोखाळावी, ही तर अज्ञाताची यात्रा आहे. परंतु एकदा का दिलासा मिळाला की तोही आपल्याला शोधत आहे, की मग आपली काळजी संपते, कारण शोधायची जबाबदारी परमात्म्यावरही जाऊन पडते. आता आपण चिंता सोडतो आणि निसंशयाने उपासना करू लागतो. आपण धास्ती न बाळगता रस्ता चालू लागतो, कारण जरी आपण चुकलो तरी तो त्याची वाट बदलेल आणि आपण चालत असलेल्या मार्गावर आपल्याला येऊन भेटेल, ही खात्री होते. स अविकंपेन योगेन युज्यते न अत्र संशय. भगवंत श्री श्लोकाच्या शेवटी ग्वाही देतात की तो निसंशयपणे अकंप योगयुक्त होतो. अकंप योग हा खास गीतेचा शब्द आहे. असा योगी दृढ निश्चयाने माझ्यात योगयुक्त होतो, यात संशय बाळगू नये. अनेक दागिन्यातून स्वतःचे तेवढे चोरीला गेलेले दागिने बरोबर दिसतात, इतर दागिने दिसत नाहीत. या विभूतींमुळे विस्मय झालेला त्या विभूतींमागील मला बरोबर ओळखतो आणि मला नमस्कार करतो, कारण माझ्या विभूतींना आणि माझ्या योगाला तत्वाने जाणल्यामुळे त्याचे लक्ष इतर भौतिक उपभोगांवर विचलित होत नाही, ते केवळ माझ्यातच केंद्रित होते. त्या योगे अकंप योग प्राप्त होतो. हरि ओम.